हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया सुंदरचा सम. पहिल्यांदा सम बघून घेऊया काय दिलाय. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे इकडे आपण एक रेक्टँगल बद्दल म्हणतोय. चला एक रेक्टँगल ड्रॉ करूया. रेक्टँगल म्हटलं तर आपल्याला माहित आहे चारही अँगल्स 90 डिग्री असतं आणि रेक्टँगल मध्ये लेंथ आणि ब्रेथ असतं. म्हणजे जे ऍडजस्टंट साईड असतं त्याच्यात जे मोठं असतं त्याला आपण लेंथ म्हणतो आणि जे छोटं आहे त्याला आपण ब्रेथ म्हणतो. ऍडजस्टंट साईड बरोबर. आता रेक्टँगल घेतलं म्हणजे पहिल्यांदा लिहून घ्या तिकडे गिव्हन मध्ये क्वाड्रॅटिकल एबीसीडीचा रेक्टँगल. आपल्याला लेंथ दिले 16 सेंटीमीटर म्हणजे बीसी दिलंय 16 सेंटीमीटर ते लिहून घ्या. अजून काय दिलंय सांगितले एरिया दिलाय 192 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे याचं एरिया हे दिलंय म्हणजे ते पण लिहून घ्या. हे झालं आपलं गिव्हन. तर फाइंड काय करायचंय आपल्याला फाइंड करायचंय डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. तर डायगोनल म्हटलं तर आपण एसी ड्रॉ करू शकतो नाही तर बीडी ड्रॉ करू शकतो आणि रेक्टँगल मध्ये जे डायगोनल असतात ते एकमेकांना इक्वल असतं. म्हणजे एसी फाइंड करा बीडी फाइंड करा तर सेमच आहे. चला आपण एसी ड्रॉ करूया आणि ते तिकडे मेन्शन करूया टू फाइंड एसी. म्हणजे फिगर ड्रॉ केलं गिव्हन लिहिलं टू फाइंड लिहिलं आता सोल्युशन फाइंड करूया. तर आपल्याला फाइंड काय करायचं एसी फाइंड करायचं. तर पहिले तर डिस्कस करूया एसी मिळणार कसं. तर आपल्याला समजेल ना आपल्याला काय लिहायचं. तर एसी जे आहे ते या राईट अँगल ट्रायंगल मधलं साईड आहे बघा. ट्रायंगल एबीसी तुम्ही म्हणता हो. आणि हे राईट अँगल ट्रायंगल आहे का बरं. आपल्याला माहिती आहे अँगल बी 90 डिग्री आहे अँगल ऑफ रेक्टँगल. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला एक बाजू माहित आहे बीसी 16 आहे. जर आपण ए बी फाइंड करू शकलो तर आपण एसी फाइंड करू शकतो. तुम्ही सांगणार हो कारण ए बी आणि बीसी मिळालं म्हणजे आपण एसी फाइंड करू शकतो बाय पायथागोरस थिअरम. म्हणजे आपल्याला माहिती आहे पायथागोरस थिअरम युज करून आपल्याला एसी मिळणार आहे पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ए बी फाइंड करायचं. तर ए बी फाइंड करण्यासाठी काय दिलंय का इन्फॉर्मेशन. तर ए बी म्हटलं तर हे झालं ब्रेथ आणि बीसी आहे लेंथ. लेंथ आणि ब्रेथ आणि काय दिले एरिया. तुम्ही जाणार हो आहे ना एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे काय ते लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे पहिलं ते लिहायचं. व्हेरी गुड. आता एरिया किती दिले आपल्याला 192 ते आपण सबस्टिट्यूट करणार. लेंथ काय बीसी ब्रेथ काय ए बी. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा म्हणजे बीसीचं लेंथ आहे 16 ए बी आपल्याला माहित नाही तसंच ठेवा म्हणजे हे इक्वेशन सोडवलं की आपल्याला एबीचं लेंथ मिळणार. म्हणजे 16 ला तिकडे ट्रान्सपोज करा काय येणार आहे 192 अपॉन 16 इज इक्वल टू ए बी. तुम्ही सांगा हो हे कॅन्सल होत आहे 16च्या टेबलमध्ये. 16 1 जा 16 आणि किती राहिलं उरलं किती आहे 3 आणि 2 म्हणजे 32 म्हणजे 16 इंटू 2 म्हणजे आलाय तिकडे 12 म्हणजे आपल्याला एबीचं लेंथ मिळालंय 12 सेंटीमीटर. झालं म्हणजे एबी मिळालं लेंथ मिळालंय ब्रेथ मिळालंय एबी झालंय बीसी झालंय म्हणजे एसी फाइंड करू शकतो. डिस्कस केलं ना स्टार्टिंगला काय करायचं पायथागोरस थिअरम कोणत्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल एबीसी मध्ये माझे स्टेप्स माहित आहे काय लिहायचं इन ट्रायंगल एबीसी कोणता अँगल 90 डिग्री आहे. तुम्ही सांगणार अँगल एबीसी 90 डिग्री आहे का बरं दिलाय का नाही. रिझन आहे अँगल ऑफ अ रेक्टँगल. तर आता युज करा म्हणजे काय येणार आहे एसी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर आणि रिझन काय लिहिणार विसरू नका काय ते पायथागोरस थिअरम. आता एसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित नाही त्याला तसंच ठेवा. एबीचं व्हॅल्यू किती 12 तर लिहिणार 12 स्क्वेअर प्लस बीसीचं व्हॅल्यू किती 16 स्क्वेअर. आता एसी स्क्वेअर तसंच राहणार आहे आणि 12चं स्क्वेअर किती आहे 144 प्लस 16चं स्क्वेअर किती आहे 256. चला आता ऍड करा राईट हँड साईडला काय मिळणार आहे 144 प्लस 256 सोपं किती आहे 400 म्हणजे एसी स्क्वेअर 400 आहे. आपल्याला एसीचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 400 आणि स्क्वेअर रूट ऑफ 400 किती आहे 20 म्हणजे आपल्याला एसीचं लेंथ मिळालंय डायगोनलचं लेंथ मिळालंय. म्हणजे आपण लास्टला लिहिणार आहोत लेंथ ऑफ द डायगोनल इज 20 सेंटीमीटर. सोपं होतं की नाही इंटरेस्टिंग होतं की नाही. स्टार्टिंगला ते समजून घ्यायचं एसी फाइंड करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे एबी ते तर आपल्याला समजलं स्टेप्स कसं घ्यायचं. आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर 1.3 साठी इकडे क्लिक करा 1.4 साठी इकडे क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा.